मंडळी नमस्कार. कृषी दर्शनच्या या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, खरीप हंगामानंतर जमिनीची मशागत करून रबी पिकांची लागवड करणं हा आपला नित्यक्रम. पण त्यामुळे काय होतं, कधीकधी पेरणीला उशीर होतो आणि त्यामुळे उत्पादनात घट येते. पण त्यामुळे मशागत न करता पेरणी करणं हा विषय काही मनाला न पटण्यासारखा. पण मशागत न करता पेरणी करणं हे योग्य आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे हो. यासाठी की शून्य मशागत तंत्रज्ञानाने रबी पिकांची पेरणी हा विषय तसा नवीन असल्यामुळे याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर उषा डोंगरवार यांना. डोंगरवार मॅडम या कृषी विज्ञान केंद्र साकोली, जिल्हा भंडारा येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. नमस्कार मॅडम. कृषी दर्शनच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मॅडम, चर्चेला इथून सुरुवात करूया की शून्य मशागत ही नेमकी काय संकल्पना आहे? शून्य मशागत म्हणजे जमिनीला नांगरणी किंवा वखरणी करायची नाही. अच्छा. त्यामध्ये कुठलीच मशागत करायची नाही, तर एखाद्या विशिष्ट अवजारांच्या सहाय्यानं डायरेक्ट त्या जे धसकट असतात जुन्या पिकाची त्यामध्ये पेरणी करायची. म्हणजे आपण यामध्ये जो खर्च आहे आपला मशागतीवरील तो कमी करणार आहे. आणि जसं खरीपामधील पीक असते तर त्या खरीपाचं पीक कापणी झाल्यानंतर नांगरायचं नाही आणि डायरेक्ट रबी पिकांची पेरणी करायची. बरोबर. मग धानाचं पीक असेल किंवा सोयाबीनचं पीक असेल तर त्यामध्ये आपण ही डायरेक्ट सरळ पेरणी करू शकतो. बरोबर. आणि त्यामध्ये आपण मशागत टाळायची आहे. यामध्ये आपल्याला नाही, आता आपले शेतकरी बंधू पारंपरिक पद्धतीने मशागत करतात. मग पारंपरिक मशागतीपेक्षा शून्य मशागतीने जर आपण लागवड केली तर याचे नेमके काय फायदे आहेत? आपण जर शून्य मशागतीनं पेरणी केली तर त्यामध्ये तर पहिला जो फायदा आहे की आपला जो मशागतीवरील खर्च होतो तो मशागतीवरील खर्च जो आहे, ट्रॅक्टरनी नांगरटी आहे, आपल्याला डिझेल लागणार, फ्युएल लागणार, त्याचा खर्च लागणार, हा खर्च पहिली गोष्ट कमी होतो. नंतर जमिनीमध्ये जे पाणी मुरलेलं असतं, आज जर तुम्ही बघितलं धानाचं कापणीनंतर तुम्हाला असं वाटते वरून खूप जमीन कडक आहे, परंतु पाणी आतमध्ये ओलावा असतो. सोयाबीन आपण कापल्यानंतर आपल्याला वाटतं वरतं कोरडा आहे पण आतमध्ये ओलावा असतो. तर हा जो रेसिड्युअल मॉइश्चर म्हणतो आपण, जमिनीमध्ये जो मुरलेलं पाणी आहे, जिरलेलं पाणी आहे, तर ह्या ओलाव्यावर आपण रबी पिकांची लागवड करू शकतो. समजा तुमच्याकडे पाणी आहे, ओलिताची सोय आहे, ठीक आहे, पण जर ओलिताची सोय नसेल तर हा जमिनीमधला ओलावा आपल्याला मिळू शकतो. नंतरचा अजून एक फायदा म्हणजे जी आपली धसकट आहे, एक उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर येऊ द्या की सोयाबीनची धसकट आहे, त्याची मुळं पण आहे. धान असेल तर धानाची धसकट आहे, आतमध्ये मुळं पण आहे. तर हा जो बायोमास आहे, हा बायोमास आपल्याला शेतीला आपल्या कुजतो तो तिथे. बरोबर आहे. म्हणजे ही जी धसकट आहे ही धसकट आपल्या मातीला वरून मल्चचं काम करतो, म्हणजे आच्छादनाचं काम करणार, आच्छादनाचं काम करणारच करणार, ती तिथं सडणार. त्याच्यामुळे आपल्या शेतीमध्ये, आपल्या जमिनीमध्ये ही सडल्यामुळे सेंद्रिय पदार्थांचा त्यामध्ये भर पडणार. तसंच ही जी ग्रीन हाऊस गॅसेस आहे, आपलं जे खूप तापमान वाढलेलं आहे, तर हे ग्रीन हाऊस गॅसेसचं प्रमाण, नायट्रस ऑक्साईड सारखं गॅसेसचं प्रमाण या शून्य मशागतीमध्ये कमी होते. आता धसकट मिसळल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. बरोबर. आपण पेरणी केली, उलतापालत केली नाही, म्हणजे फक्त नुसती पेरणी केली तर ही जी धसकट आहे हे बाष्पीभवन होऊ देणार नाही. म्हणजे आपल्या मातीमध्ये जे पाणी आहे त्या पाण्याचं बाष्पीभवन होणार नाही, त्याच्यामुळे ते पाणी आपल्या पिकाच्या कामात येणार, ओलावा टिकवून ठेवणार. आणि एकंदरीत काय तर आपल्याला खर्च कमी झाल्यामुळे आणि पेरणी करताना आपले पिकं आपण साधारणतः काय करतो, फोकीव परतात किंवा कुठल्या दुसऱ्या पद्धतीने पेरतात, तर अर्धा दाना उगवतो, अर्धा दाना उगवत नाही. धानामध्ये तर तुम्हाला ढेकड़ं मोठमोठी दिसतील, पिकं उगवणार नाही.
मग अशा वेळी या शून्य मशागत तंत्रज्ञानाने त्या मातीमध्ये योग्य ओलाव्यावर आपलं पीक पेरलं जातं. योग्य ओलाव्यावर पीक पेरलं जातं, खतही दिलं जातं. त्याच्यामुळे काय होतं की त्या झाडांची संख्या जी आहे, जमिनीमध्ये उगवण चांगली झाल्यामुळे झाडांची संख्या आपल्याला चांगली मिळते आणि झाडांची संख्या जास्त मिळाली म्हणजे आपल्याला शेवटी उत्पादनामध्ये त्याचा फरक मिळतो. बरोबर. तर अशा अनेक फायदे याच्यामध्ये आहेत. तसंच सेंद्रिय कर्ब वाढतो जमिनीमध्ये, सेंद्रिय कर्ब वाढतो आणि ही सगळी धसकटं त्यामध्ये असल्यामुळे जमिनीमध्ये जी गांडूळ आहे किंवा इतर जीवाणूंची संख्या सुद्धा वाढते आणि त्यामुळे आपल्याला शून्य मशागत तंत्रज्ञान जरी नवीन असलं तरी आपण ते इतर पारंपरिक पद्धतीपेक्षा चांगलं आहे. आणि आपण जसं म्हटलं की पेरणीला उशीर होतो, कारण की आपण नांगरणी करणार, मग त्याला परत वखरणी करणार, ढेकळं फोडणार, याच्यामध्ये खूप वेळ जातो. तर तो जो आता रब्बी पिकांना थंडीचा काळ पाहिजे असतो, परंतु रब्बी पिकांना जर थंडीचा काळ याच्यामध्येच गेला आपल्या मशागतीमध्ये तर त्यांना थंडीचा काळ मिळत नाही आणि थंडीचा काळ जर त्यांना मिळाला नाही तर उत्पादन शेवटी कमी येतं. तर या सर्व गोष्टींचा फायदा आपल्याला शून्य मशागत तंत्रज्ञानामध्ये मिळू शकतो. बरोबर, अतिशय छान. मॅडम, मग याला जोडून मला असं एक विचारावं असं वाटतं की हे जे शून्य मशागत तंत्रज्ञान आहे याच्या अंतर्गत शेतकरी बंधूंना कोणत्या कोणत्या पिकांची लागवड करता येईल? तर आपल्याला शून्य मशागत तंत्रज्ञानाने भुईमूग सोडून बाकी सर्व पिकांची करता येईल. अच्छा. म्हणजे एक लक्षात घ्या की आपण याच्यामध्ये नांगरटी वखरणी करत नाही आहोत. म्हणजे जी पिकं जमिनीत पोचतात, उदाहरणार्थ आपण भुईमुगाचं घेऊ, हे भुईमुग जमिनीत पोचतं, त्याच्यामुळे भुईमुग यातून पेरायला जमणार नाही, कारण की त्याला तशी भुसभुशीत जमीन यामध्ये तयार होत नाही. परंतु ज्वारी आहे, बाजरी आहे, हरभरा आहे, परत आपल्याला मसूर घेता येईल, सूर्यफूल घेता येईल, करडई घेता येईल, आपल्याला मोहरी घेता येईल. ही सर्व पिकं आपण शून्य मशागत तंत्रज्ञानाने यामध्ये पेरू शकतो. म्हणजे शेतकरी बंधूंजवळ बहुतांश सगळ्या पिकांचा पर्याय आहे पर्याय. अच्छा मॅडम, आता आपण असं म्हणतो की जितकी चांगली मशागत होईल जमीन तितकी सुपीक किंवा जिवंत राहते. मग आपण म्हणतो की मशागत करायची नाही, मग त्यावेळी आपल्याला काय फरक दिसेल मातीच्या आरोग्यावर? मातीचं आरोग्य सुधारते यामध्ये, कारण की बऱ्याच पिकामध्ये आपण बघाल की मातीतली जी धसकटं असतात ती नांगरटी केल्यानंतर ती धसकटं फेकून दिली जातात किंवा जाळली जातात. आजही आपण बघतो की कापणी झाल्यानंतर ती धसकटं पेटवून दिली जातात, परंतु यामध्ये ती धसकटं आच्छादनाचं काम करतात आणि आच्छादन केल्यामुळे तिथे ओलावा राहतो आणि ही जी जीवाणू आहे जमिनीमधील जे आपल्याला लाभदायक आहेत, तर हे जीवाणू त्यावर काम केल्यामुळे जमिनीचं आरोग्य सुधारतं. जमिनीमधला जो सेंद्रिय कर्ब आहे तो सुद्धा वाढतो आणि जीवाणूंची संख्या, गांडुळांची संख्या वाढल्यामुळे त्या ठिकाणी जमिनीचं आरोग्य हे सुधारतं. बरोबर. मॅडम, आता हे शून्य मशागत अंतर्गत जी पेरणी आपण करणार आहोत, तर मग त्या पेरणीची पद्धत आपली पारंपरिक पद्धत आहे तशीच आहे की यात थोडी वेगळी पद्धत आहे? आपली जी पेरणीची पद्धत आहे यामध्ये आपल्याला नांगरणं आणि वखरणं टाळायचं आहे आणि डायरेक्ट त्या पिकामध्ये धसकटांमध्येच आपल्याला पेरणी करायची आहे. त्याकरिता आपल्याला स्पेशल जी अवजारं असतात, जसं आपला जुना हरीचा नांगर होता किंवा झिरो टिल ड्रिल नावाचं अवजार आहे, तर अशा अवजारांनी आपल्याला डायरेक्ट पेरणी तशीच आहे, फक्त यामध्ये थोडंसं अवजारांमध्ये आपल्याला बदल करायचा आहे. कारण की याच्यामध्ये असं अवजार पाहिजे की ते जमिनी लगत चाललं पाहिजे, कारण की आपण मशागत केलेली नाही आहे. बाकी जी साधी सीड ड्रिल असते ती त्याच्यामध्ये तेवढी चालत नाही, ती खडखड उसळते. परंतु झिरो टिल ड्रिल जर तुम्ही वापरली, हरीचा नांगर जर वापरला, तर आपण डायरेक्ट पारंपरिक सारखीच पेरणी आहे यामध्ये, फक्त अवजारांचा वापर करावा लागेल. छान. मॅडम, आपण असं म्हणतो की मशागत केली तर तणांचा त्रास जो आहे तो कमी राहतो. आता इथे आपण दसकटांमध्ये पेरणी करतोय, तर मग अशा वेळी तणांचा त्रास होतो की शून्य मशागत पद्धतीमध्ये हा फारसा त्रास होत नाही? शून्य मशागत तंत्रज्ञानामध्ये तणांचा तेवढा त्रास होत नाही. परंतु समजा आपल्याकडे त्या पिकामध्ये जुने जर तण असतील, आपण जुने जे पीक आपण खरीपात नंतर रबी पेरणार, तर त्याकरिता आपल्याला जे काही समजा खूप तणकट असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये जे उगवण पश्चात तणनाशक असतात त्या तणनाशकांचा वापर करायचा असतो. आपण नांगरणी आणि वखरणी टाळल्यामुळे यामध्ये आपल्याला तणनाशकांचा वापर वाढवावा लागतो किंवा गरजेनुसार करावा लागतो. आणि कसं आहे, जमीन यामध्ये जास्त
उलथापालथ केली जात नाही, त्याच्यामुळे फार काही तण येत नाही. पण जे तण आहे ऑलरेडी त्याला आपल्याला तणनाशकांचा वापर करून काढावं लागतं. आता आपण SRT पद्धत ऐकली असेल, ते बेड तयार करून घेतात आणि त्या बेडवर वर्षानुवर्षे त्यामध्ये आपण रबी पीक घेतात. आता आमचा धानाचा एरिया जर पकडला तर धानाच्या एरियामध्ये चिखलनी केली की ते तण गाडलं जातं. थोडंफार तण असलं तर त्यासाठी आपल्याला तणनाशक मारावं लागेल, नाही तर फारसं तण काही येत नाही. मग यामध्ये प्रामुख्याने कुठल्या मूलभूत तत्वांचा वापर केला जातो? आता शून्य मशागत तंत्रज्ञानामध्ये जे मूलभूत तत्व आहे त्याच्यातलं पहिलं तत्व आहे की आपल्याला जमिनीची मशागत करायची नाही, फक्त डायरेक्ट आपल्याला म्हणजे पेरणीपुरती. बरोबर. आता ते पेरणीही करायची तर एक तर तो आपण 0 टिल ड्रिलनी करू शकतो, हरीच्या नांगरानी करू शकतो, किंवा काही ठिकाणी काही भागामध्ये फक्त पेरणीपुरतं छिद्र पाडतात तिथं आणि तिथं पेरणी करतात. तर हे पहिलं तत्व आहे की आपल्याला जमिनीची उलथापालथ करायची नाही आहे. दुसरं याच्यातलं तत्व आहे की आपल्याला त्या शेतामध्ये जे काही पिकाची धसकटं आहे, जी मुळं आहेत, तर त्या धसकटांचा आपल्याला आच्छादन म्हणून वापर करायचा. बरोबर. म्हणजे परमनंट आपण त्या ठिकाणी आच्छादन म्हणून वापर करणार, नैसर्गिक आच्छादन होईल आणि त्याचाच शेवटी जमिनीच्या सुपीकतेसाठी आणि सेंद्रिय खत तयार होण्यासाठी फायदा होईल. आणि तिसरं आहे यामध्ये की आपल्याला तेच ते पीक नाही घ्यायचं आहे, आपल्याला फेरपालट करायचं आहे, थोडंसं क्रॉप डायव्हर्सिफिकेशन करायचं आहे की जेणेकरून आपल्याला त्या ज्या किडी आहेत, रोग आहेत आणि तण आहे ज्यापासून आपल्याला पिकाचं संरक्षण करावं लागतं, तर यापासून आपल्याला त्यांची जी लाईफ सायकल आहे किडींची, रोगांची, तर ती लाईफ सायकल आपल्याला याच्यामध्ये ब्रेक करायची आहे. अच्छा. तर याच तत्वांवर हे शून्य मशागत तंत्रज्ञान अवलंबून आहे. बरोबर. मी तसं बोललोच की हा विषय थोडा नवीन आहे, बहुतांश शेतकरी बंधूंना अजून याबद्दल कल्पना नसावी. पण नवीन शेतकरी बंधूंनी जर ठरवलं की शून्य मशागत पद्धतीचा आपण वापर करायचा, तर त्यांच्यासमोर कुठली आव्हाने असतील, त्यांना कुठल्या अडचणी येऊ शकतात? त्यांच्याकडे सुरुवात असल्यामुळे पहिली अडचण तर ही राहील की त्यांच्याकडे जी अवजारं आहेत त्याच्यामध्ये त्यांना इनिशियल थोडंसं इन्व्हेस्टमेंट करावं लागेल, पैसा गुंतवावा लागेल, नवीन अवजारं आपल्याला त्यांना खरेदी करावी लागतील. आणि त्यामध्ये हरीचे नांगर तर आता काही फार लोक वापरत नाही, परंतु 0 टिल ड्रिल निघाले आहे. त्याची जी पास आहे ती V आकाराची असते आणि त्यातून आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण ही पेरणी करू शकतो. बरीच अवजारं निघालेली आहेत की जी आपण शून्य मशागत तंत्रज्ञानासाठी आपण वापरू शकतो. तसंच समजा एखाद्याची जमीन फारच तणकट आहे, फार तणांचा प्रादुर्भाव जर तिथं आहे, तर त्या ठिकाणी त्यांना थोडीशी अडचण येऊ शकते. त्यासाठी जर त्यांनी तणनाशकांचा वापर केला तर त्यांना फायदेशीर होईल, कारण की ही जी तणं आहेत ही तणं बऱ्याच वेळा या किडींना आणि रोगांना आश्रय देतात. तर ते होऊ नये म्हणून थोडासा त्यांना तिथं लक्ष घालावं लागेल की त्या शेतामधली तणं जी आहेत ती तणं थोडीशी आटोक्यात आणावी लागतील आणि त्यासाठी तणनाशकांचा वापर त्यांना करता येईल. बरोबर. आपण असं म्हणतोय मॅडम की हे तंत्रज्ञान नवीन आहे, त्यामुळे शेतकरी बंधूंना या पद्धतीने जर लागवड करायची असेल तर अनेक बाबींची जुळवाजुळव करावं लागेल. त्याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला तणनाशकाचा उल्लेख केलात आणि अवजारांचा सुद्धा उल्लेख केला. या विषयावर चर्चा आपण पुढेही अशी चालू ठेवणार आहोत, पण तुर्तास वेळ झाली आहे एक छोटीशी विश्रांती घेण्याची. मंडळी, कुठेही जाऊ नका, बघत रहा कृषी दर्शन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करत होतो शून्य मशागत तंत्रज्ञानाने रबी पिकांची लागवड याबद्दल, आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर डोंगरवार मॅडम. मॅडम, चर्चेत आपण मगाशी विश्रांतीपूर्वी बोललात की अनेक बाबींची त्यांना जुळवाजुळव करावं लागेल, पण हा निश्चितच फायदेशीर आहे. मग आता शेतकरी विचार करतो तो त्याच्या जमिनीच्या आरोग्याचा, पर्यावरणाचा, उत्पादन वाढीचा, तर यावर निश्चित काय परिणाम होतो याबद्दल आपण सांगावं. शून्य मशागत तंत्रज्ञानामध्ये जुळवाजुळव त्यांना अवजारांची, बियाण्यांची आणि काय म्हणू आपण त्याला थोडी तणनाशकांची करावी लागेल. आणि शून्य मशागत तंत्रज्ञानामध्ये उलथापालथ जमिनीची न झाल्यामुळे आणि ही धसकटं पिकांची मुळं ही सगळी त्या जमिनीमध्ये ॲड झाल्यामुळे बाष्पीभवनही कमी होणार आहे आणि ती तिथं सडणार आहे. ते आच्छादनाचं काम करणार आहे. आच्छादन जमिनीवर जर असला, क्रॉप कव्हर जर असला, तर त्या ठिकाणी जी जीवाणू आहेत ती जीवाणू वाढतात, आपले गांडूळ वाढतात आणि त्यामुळे
जमिनीची जी सुपीकता आहे ही सुपीकता वाढतच जाणार आहे. आणि जे ऑक्सिडेशन होतं जमिनीमध्ये ते ऑक्सिडेशन होणार नाही आणि याचा शेवटी शेतकऱ्यांना फायदा मिळेल. आणि एकंदरीत काय तर त्यांच्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचं जे ॲडिशन झालं ते टाकलं गेलं त्याच्यामुळे आणि नैसर्गिक मुख्य म्हणजे त्याच्यामुळे जमिनीची सुपीकता ही वाढतच जाणार आणि जमिनीचं आरोग्य हे सुधारणार. पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात होतो या ठिकाणी आणि वॉटर कन्झर्वेशन जे आहे हे चांगलं झाल्यामुळे जमिनीला त्यांचा फायदा आहे. बरोबर मॅडम, अर्थात विषय नवीन आहे, बहुतांश शेतकरी बंधू अजूनही याकडे वळले नसतील, पण विविध संशोधन संस्था, कृषी विद्यापीठ यावर सतत काम करत असतात. मग त्यांच्यामार्फत याबद्दल काही शिफारसी आपल्या इथे आलेल्या आहेत का? या तंत्रज्ञानाबद्दल शिफारशी झालेल्या आहेत. ज्या नामवंत संस्था आहेत त्यांनी यावर संशोधन केलेलं आहे. आपल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत आता नुकतीच एक शिफारस झालेली आहे की ती धान शेतीबद्दल झालेली आहे. की धानाची कापणी झाल्यानंतर त्यामध्ये कुठलीही मशागत न करता सरळ हरभरा पिकाची पेरणी करायची. कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे धानाची चिखलणी केली जाते, त्याची संरचना बदलते आणि संरचना बदलल्यामुळे जेव्हा आपण रबीमध्ये पिकं घेण्यासाठी त्याला नांगरटी करतो तेव्हा मोठमोठाली ढेकळं निघतात. बरोबर. आणि ती मोठमोठाली ढेकळं निघतात पण त्याच्यात जे जमिनीमधलं पाणी असते ते पण बाष्पीभवन होऊन चाललं जातं. त्यानंतर शेतकरी त्या तेवढ्या मोठ्या ढेकळांमध्ये टिफन चालवू शकत नाही, शिड्रिल चालवू शकत नाही आणि मग त्यावेळी तो फोकीव पेरतो. बरोबर. आणि फोकीव पेरलं की हे मोठमोठाली ढेकळं असतात तर त्याच्यावर बरंच बियाणं पडतं, काही उसळतं, काही खोल जातं, त्याच्यामुळे उगवण चांगली होत नाही आणि उगवण चांगली न झाल्यामुळे त्याची झाडांची संख्या कमी असते आणि झाडांची संख्या कमी झाली की शेवटी उत्पादनात फरक पडतो. खूप कमी उत्पादन मिळतं रबीमधलं आणि बरंच क्षेत्र हे नापेर राहतं. तुम्ही जर बघितलं तर धानाच्या नंतर बरंच क्षेत्र हे नापेर राहतं. नापेर राहिलं त्याच्यामुळे काय होतं की क्रॉपिंग इंटेन्सिटी कमी होते. यामध्ये तसं होत नाही. याच्यामध्ये आपण डायरेक्ट त्याच्यातून चालवल्यामुळे आणि वापसा कंडिशन असते कारण की 10 दिवसाच्या आधी धान कापायच्या 10 दिवस आधी पाणी तोडलं जातं. बरोबर. नेमकी ती वापसा कंडिशनला असते आणि तेव्हा जर हे पेरणी केली तर त्याचं उत्पादन चांगलं मिळतं. तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची त्याच्यामध्ये शिफारस आहे. तसंच आपलं मिलेट संशोधन संस्था आहे हैदराबादला, तर त्यांनी ज्वारीचे प्रयोग घेतलेले आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी प्रथम रेषीय पीक प्रात्यक्षिकं घेतली. म्हणजे धान कापायचा, धान कापल्यानंतर त्या जमिनीमध्ये छोटे छोटे छिद्र करायचे. मशीनने पण त्यांच्याकडे अवजारं पण तशी काढण्यात आलेली आहेत आणि त्या अवजारांच्या मदतीनं त्यांनी तिथं ज्वारीचे मोठ्या प्रमाणामध्ये प्रथम रेषीय पीक प्रात्यक्षिकं घेतली आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मध्ये तिथं फार लोकप्रिय झालेले हे तंत्रज्ञान. तर आपल्या भागामध्ये पण हे होईल. हळूहळू त्यांना शेतकऱ्यांना त्याचं माहिती मिळाली, त्यांच्या माहिती मिळाल्यानंतर ते हळूहळू करतील यामध्ये. बरोबर. पण प्रामुख्याने हरभरा जो आपल्या इथला प्रमुख रबी हंगामातील पीक आहे, ज्वारी यासारख्या पिकांवर ऑलरेडी शिफारस झालेली आहे आणि याबाबत अजून संशोधन सुद्धा आपल्या इथे सुरू आहे विद्यापीठात. अच्छा, समजा शेतकरी बंधूंना या संदर्भात काही अडचणी असेल तर या संदर्भात ते आपल्याशी संपर्क सुद्धा करू शकतात. मॅडम, यानंतर मला एक असं विचारायचं आहे की शेतकरी बंधूंना हे कुतूहल असेल की आपल्या भागातील बहुतांश शेतकरी जे आहेत ते कोरडवाहू पद्धतीने शेती करतात. मग हे जे शून्य मशागत तंत्रज्ञान आहे हे नेमकं सिंचन क्षेत्र असलेल्यांसाठी आहे की कोरडवाहू शेतकरी सुद्धा याचा वापर करू शकतात? तसं पाहिलं तर हे जे तंत्रज्ञान आहे शून्य मशागत तंत्रज्ञान, हे तंत्रज्ञान कोरडवाहूंना तर फायदेशीर आहेच परंतु सिंचनवाल्यांना सुद्धा आहे. अच्छा. कारण की यामध्ये खर्चाची बचत होणार आहे. बरोबर. लवकर पेरणी होणार आहे आणि कोरडवाहू शेतकऱ्याकडे नापेर का ठेवतो? तो त्याच्याकडे ओलिताची सोय नसते म्हणून तो नापेर ठेवतो. बरोबर. तर त्यांनी जर डायरेक्ट याच्यामध्ये पेरलं तर त्याच्या जमिनीमधला जो ओलावा आहे तो ओलावा त्यांच्या पिकाला मिळेल आणि त्याचा फायदा कोरडवाहू शेतकऱ्याला मिळेल. म्हणजे नापेर ठेवायची गरज नाही. वरून जरी जमीन कडक दिसते पण आतमध्ये ओलावा आहे म्हणून त्यांनी कोरडवाहू शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. सिंचनवालेही शेतकरी पेरू शकतात कारण की आपल्याला एखाद दुसरं पाणी रबी पिकांना लागत असते, खूप पाणी लागत नाही, तर त्या सिंचनवाले सुद्धा यामध्ये वापर करू शकतात. एकदम छान. मॅडम, आपण सर्वसाधारणपणे शेतकरी बंधूंच्या दृष्टीने विचार केला तर त्यांच्या मनात हा विषय नक्की राहील की हा पर्याय आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे का, याविषयी पण आपल्याकडून आम्ही जाणून घेऊ. पण तुर्तास वेळ झाली आहे एक छोटीशी विश्रांती घेण्याची. मंडळी,
कुठेही जाऊ नका, बघत रहा कृषी दर्शन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करत होतो ती शून्य मशागत तंत्रज्ञानाने रब्बी पिकांची लागवड याविषयी, आणि आपल्यासोबत आहेत डोंगरवाड मॅडम. मॅडम, विश्रांतीपूर्वी आपण बोलत होतो की आजकाल चर्चा एक नवीन आहे की हवामान बदल होतो आहे. तर या हवामान बदलाच्या दृष्टिकोनातनं जर विचार केला तर हे शून्य मशागत तंत्रज्ञान खरंच शाश्वत आहे का? शून्य मशागत तंत्रज्ञान या हवामान बदलाच्या काळामध्ये शाश्वत आहे. कारण की आपण बघतोय आपण बऱ्याच वेळा हिवाळ्यात सुद्धा पाऊस असतो, उन्हाळ्यात सुद्धा पाऊस असतो. तर या हवामान बदलाच्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय नाही आहे तर ती लोकंसुद्धा या शून्य मशागत तंत्रज्ञानाने पेरणी करायची. एक ना एक पाऊस रबीमध्ये येतोच, तर त्याचा फायदा या पिकांना मिळतो. आणि थंडी जी आहे या थंडीचा कालावधी या पिकांना मिळतो. आणि सगळ्यात मोठा प्रश्न जो असतो की एखाद दुसरं ओलीत, रबी पिकांना एखाद दुसरं ओलीत पाहिजे असते, परंतु शेतकऱ्यांकडे जर उपलब्ध नाही आहे तर जमिनीतलं जे पाणी आहे ते पाणी आणि हवामान बदलामुळे हिवाळ्यामध्ये वगैरे आलेला पाऊस तो आपल्याला, आपण जसं इरिगेशन देतो, ओलीत करतो, त्याच्यासारखं त्याला फायदा मिळतो. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना या शून्य मशागत तंत्रज्ञानानं पेरणं हे कधीही फायदेकारक आहे. आणि बऱ्याच वेळा आपण असंही शेतकऱ्यांना वाटतं की बा आता माझ्याकडे अवजारं नाही आहे तर मी पेरायचं नाही का? तर तसं नाही आहे. आपण आपल्या पातळीवर त्यामध्येही थोडेफार बदल करू शकता. समजा तुमच्याकडे सीड ड्रिल नाही आहे, झिरो टिल ड्रिल नाही आहे, हरीचा नांगर नाही आहे आपल्याकडे, मग आपण अशा वेळी काय करू शकतो? तर आपण जो कल्टिवेटर असतो ट्रॅक्टरचा, आजकाल गावागावांमध्ये ट्रॅक्टर अवेलेबल आहेत, ट्रॅक्टर उपलब्ध आहेत. आणि या ट्रॅक्टरला जे मागे फाड असतात त्या फाडाला स्पीड कमी ठेवायची ट्रॅक्टरची, त्या फाडाला मागे एक दोर बांधायचा, जसं आपण सरते बांधत होतो सुरुवातीला बैलांच्या याला, तर त्या तशासारखे या ट्रॅक्टरला मागे दोर बांधायचा, छोट्या दोऱ्या, आणि त्याच्याला PVC पाईप बांधायचे आणि PVC पाईपवर छोटी चाळी द्यायची आणि त्यामधून ट्रॅक्टरचा स्पीड कमी ठेवून हळूहळू आपण त्यातून पेरणी करू शकतो. बरोबर. फक्त त्याला जी ॲडजस्टमेंट आहे, आपल्याला किती अंतरावर पिकाचे, कारण की पिकाचा जो पेरणीचं अंतर आहे, हे पेरणीचं अंतर वेगळं वेगळं असतं, तर त्या तेवढ्या अंतरावर तो कल्टिवेटर बरोबर आजकाल ॲडजस्ट करणारे कल्टिवेटर पण आले, तेवढ्या अंतरावर तो ॲडजस्ट करायचा कल्टिवेटर. आणि त्यामध्ये हा PVC पाईप, म्हणजे आपल्या भागामध्ये जे देशी जुगाड म्हणतात त्याला, बरोबर. तर नसेल तुमच्याकडे अवेलेबल, समजा सीड ड्रिल अवेलेबल नाही आहे, ते झिरो टिल ड्रिल नाही आहे, मग कल्टिवेटरला पाठीमागे दोर बांधायचा, त्याला PVC पाईप जोडायचा आणि त्या PVC पाईपला वर चाळी लावायची आणि त्यामधून आपण हे बियाणं पेरणी करू शकतो. म्हणजे असंही काही नाही की आपल्याकडे ते अवजारं आहे तरच आपण पेरणी करू, नाही तर करणार नाही. आपण समजा आपल्याकडे ओलसर जमीन आहे, आपण डिबलिंग करू शकतो. बरोबर. समजा आपल्याकडे नाही आहे बाकीचे अवजार, तर डिबलिंग करू शकतो. डिबलिंग जर आपण केलं, म्हणजे आपण टोकून पेरणी जर केली, छोटे छोटे छिद्र पाडायचे विडीनी किंवा दुसऱ्या आपल्याकडे जे अवजार असेल त्यांनी, आणि त्या छोट्या छोट्या छिद्रांमध्ये, तेलंगणामध्ये जी ज्वारी पेरली जाते तर त्यांनी छोटा अवजार तयार करून घेतलं, ती जेव्हा फिरते तेव्हा छोटे छोटे छिद्र पाडते. बरोबर. किंवा मजूर आपल्या हाताने त्याला छिद्र पाडतात आणि त्यामध्ये ती ज्वारी पेरतात, टोकन करतात. जेव्हा आपल्याला या पिका या पद्धतीने आपण पेरल्यानंतर जेव्हा आपल्याला अनुभव येतील, त्यातूनच आपला जो आत्मविश्वास आहे हा वाढत जाणार आहे. बरोबर. खर्च कमी होणार आहे. आपल्याला परत यामध्ये एक लक्षात घ्यायचं की जे किडी आणि रोग आहेत, त्या किडी आणि रोगांकडे आपल्याला थोडंसं लक्ष द्यायचं आहे की जेणेकरून त्यांची सायकल वाढू नये. तर या गोष्टी करून आपण आपल्या शेतामध्ये या वर्षीपासून शून्य मशागत तंत्रज्ञानानं पेरणीचं एक सुरुवात करू शकतो. मॅडम, अतिशय एका नवीन विषयावर आपण माहिती करून दिलीत. आता शेतकरी बंधूंनो, पिकाचे बाजारभाव जे आहेत ते आपल्या हाती नाहीत, पण खर्च कसा कमी करता येईल हे निश्चितच आपल्या हाती आहे. म्हणून शून्य मशागत तंत्रज्ञानाचा जर आपण वापर केला तर वेळेवर पेरणी होऊ शकेल, उत्पादनात वाढ होईल आणि शेतकरी बंधूंना नक्कीच फायदा होईल हे आपल्या लक्षात आलंच असेल. म्हणून प्रायोगिक स्तरावर का होईना आपण हा प्रयोग करून पाहावा
अशी मी आपल्याला विनंती करतो. आज एका नाविन्यपूर्ण विषयी मॅडमनी आपल्याला अवगत करून दिलं, त्याबद्दल सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीने तसेच नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद मॅडम. नमस्कार.